गायत्रीच्या 2 सुना होत्या. मोठी सून श्रीमंत घरातली होती, तर छोटी सून हिमानी गरीब परिवारातली होती. गायत्रीच्या दोन्ही सुना प्रेग्नेंट होत्या आणि दोघींनाही 8 महिने पूर्ण झाले होते. त्यामुळे गायत्रीने आनंदाने दोघींचंही डोहाळं जेवण घरी ठेवलं होतं. दोघींच्या माहेरची माणसं त्यांच्यासाठी भेटवस्तू आणतात. हिमानीच्या गरीब आईला तिच्या गरीब परिस्थितीवरून टोमणे मारत होती. हे काय, लेकीच्या डोहाळे जेवणाला केवळ 1 किलोचा तुपाचा डबा आणलात? हे काय गिफ्ट झालं? माझ्याकडे बघा, कपडे, खूप सारी मिठाई, फळं, ड्रायफ्रूट घेऊन आलीये. तुमच्यासारखं नाही 1 किलो तुपाचा डबा घेतला आणि आल्या लेकीचं डोहाळे जेवण करायला. काय आई, तू पण काय या गरिबांच्या नादी लागतेस? मग त्या दोघींची सासू गायत्री म्हणाली, हे सगळं सोडा ना तुम्ही विहीणबाई, तुम्ही इकडे या, इथे बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. काही वेळातच त्यांचं डोहाळे जेवण सुरू होतं. पारुलच्या आईने केवळ